म्हणजे मंत्रालयातील सचिव यांनी पंढरपुरात आत्महत्या केली आहे। विकास पवार असं त्यांचं नाव आहे आणि त्यांनी पंढरपुरात स्वतःवरती गोळ्या झाडून घेऊन आत्महत्या केल्याची ही धक्कादायक बातमी। विकास पवार हे कौशल्य विकास विभागाचे सचिव होते आणि आत्महत्येपूर्वी त्यांनी पत्नीवरही गोळीबार केल्याची माहिती जी आहे ती समोर आली आहे। त्यांची पत्नी सध्या अत्यवस्था घरगुती वादातून आत्महत्या केल्याचा अंदाज आहे। पत्नीवरती सुद्धा गोळ्या झाडल्या आणि स्वतःवरती सुद्धा गोळ्या झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न। या संदर्भातली माहिती आपण घेऊयात। रवी लभेकर आमचे प्रतिनिधी आहेत फोन लाईन वरती। रवी, काय कारण आहे या सगळ्या प्रकारामागचं? श्वेता, विजय कुमार भागवत पवार हे मंगळवेढ्यातील मरोडे गावचे रहिवासी असून सध्या ते मंत्रालयात सहसचिव पदावर कार्यरत होते। घरगुती वादातून त्यांनी पत्नी सोनालीवरती पहिल्यांदा गोळीबार केला, त्यानंतर स्वतः त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। मात्र पत्नीची तब्येत मात्र आता गंभीर असल्याचं सांगितलं जातं। तिला सोलापूर येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार करता हलवलेला आहे। रवी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर अतिशय धक्कादायक प्रकार, मंत्रालयामध्ये काम करणारे सचिव आणि त्यांनी पंढरपुरात स्वतःच्या घरी घरगुती वादातून पत्नीवरती सुद्धा गोळ्या झाडल्या आणि स्वतःवरती सुद्धा गोळ्या झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न। तर पुढच्या ब्रेकिंग बातमीकडे, ती म्हणजे निवडणुका आल्यात, आता अदलाबदलीची सुरुवात ऑलरेडी झालेली आहे आणि त्यात अजून एक भर म्हणजे काँग्रेसचे नेते प्रवीण छेडा पुन्हा भाजपमध्ये जाणार आहेत। छेडा मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते होते आणि आज दुपारी 12:30 वाजता ते भाजपात प्रवेश करणार आहेत। मुख्यमंत्री म्हणालेच होते आगे आगे देखो होता है क्या, आणि त्यावरून एक एक करून कसे भाजपमध्ये इन्कमिंग वाढत चालली आहे तेच आता दिसतंय। आणि याच संदर्भात आपण बोलणार आहोत। खुद्द प्रवीण छेडा आपल्या सोबत फोन लाईन वरती आहेत। प्रवीण छेडा, तुम्ही काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करण्यामागचं कारण काय? ओरिजिनली जे ब्लड आहे ते भारतीय जनता पक्षाचंच आहे। म्हणजे आय वॉज काँग्रेसमधून नाही, पण मी रिजॉईन करतोय भारतीय जनता पक्ष, तेवढं मात्र खरं आहे। बरं, मात्र ईशान्य मुंबईमधून किरीट सोमय्या यांचं नाव आता पहिल्या यादीमध्ये तरी आलेलं नाहीये, त्यामुळे त्यांना पर्याय म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातंय का? नाही, अशी कुठलीही प्रॉमिस घेऊन मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला नाहीये, परंतु निश्चित मला जेही जबाबदारी देणार ते सुपेरे मी पूर्ण करणार, तेवढं मात्र मी सांगू शकतो। भाजपकडून, मुख्यमंत्र्यांकडून काही आश्वासन देण्यात आलंय तुम्हाला? नाही, बिलकुल नाही। कुठल्याही आश्वासनाखाली मी भारतीय जनता पक्ष जॉईन केला नाही। माझ्या आत्माच्या आवाजामुळे आणि ओरिजिनली संघ परिवाराशी संबंध असल्या कारणे मी रिजॉईन भारतीय जनता पक्ष करत आहे। ओरिजिनल ब्लड तुम्ही म्हणताय हा मुद्दा, मात्र काँग्रेस सोडण्यामागचं काहीतरी कारण असेल, ते कारण काय? काहीतरी कारणचं कारण नाहीये। आय वॉज सफोकेटेड। गेल्या अनेक वर्षापासूनची जी भूमिका काँग्रेस पक्ष घेत होती त्याच्यामुळे एक सफोकेशन निर्माण झाला होता, त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे। बरं, प्रवीण छेडा, धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल। तर काँग्रेस नेते प्रवीण छेडा हे आपल्यासोबत फोन लाईन वरती होते आणि ते आता काँग्रेसमधून भाजपमध्ये जाणार आहेत। आज दुपारी 12:30च्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजप प्रवेश होणार आहे। याविषयी अपडेट जाणून घेऊया आपले प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून। पंकज, काय सांगाल, 12:30च्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवीण छेडा यांचा भाजप प्रवेश होणार आहे। किरीट सोमय्या यांना पर्याय म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातंय का? यांचा प्रवेश निश्चितच भाजपमध्ये महत्वाचा बनवला गेला, कारण काही वर्षांपूर्वी भाजपमधून तिकीट मिळालं नाही म्हणून नाराज होऊन प्रवीण छेडा जे आहेत ते भाजपा सोडून काँग्रेसमध्ये गेले होते। त्या नगरसेवक पद सुद्धा त्यांना काँग्रेसमध्ये मिळालं, मात्र त्यांनी म्हटलं असता त्याप्रमाणे त्यांचं सफोकेशन होत होतं। त्यांची अपेक्षा जी आहे ती आमदारकीची किंवा त्याच्या पुढची अपेक्षा होती, मात्र त्यावेळेस काँग्रेस भाजपचं तिकडचं स्थानिक नेतृत्व जे आहे, जे आता गृहनिर्माण मंत्री आहेत प्रकाश मेहता, यांच्याशी त्यांचं त्यावेळी फार काही जमत नव्हतं आणि त्यामुळेच त्यांनी जी आहे ती भाजपाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये त्यावेळी प्रवेश केला होता। मात्र आता बॅक टू पवेलियन असं म्हणावं लागेल। त्यांनी म्हटलं की माझं रक्त जे ओरिजिन जे आहे ते संघामध्ये आहे, त्यामुळे प्रवीण छेडा जे आहेत ते आता पुन्हा भाजपात येत आहेत। मात्र प्रकाश मेहता यांच्याशी ते कसे जुळवून घेणार हा प्रश्न तितकाच महत्वाचा असणार आहे त्या भागात। निश्चितच धन्यवाद पंकज तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर 12:30च्या सुमारास हा भाजप प्रवेश होणार आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा
ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.